गाइज, वेलकम बॅक टू कोमल खरात यूट्यूब चॅनल। आज मी एकदम स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तो आहे माझे आउटफिट कलेक्शन्स, म्हणजे माझे लॉंग वन पीस चे कलेक्शन्स मी आज तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये। अजून त्याची लिंक सुद्धा मी देईल। जर मी ऑफलाईन घेतलेले असतील तर लिंक नाही भेटणार, जर ऑनलाईन घेतलेले असतील तर लिंक नक्कीच तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल। त्यासाठी आधी आपण हा व्हिडिओ स्टार्ट करूयात। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल। जर तुम्हाला अजून लिंक हवं असेल तर माझ्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करा आणि तिकडे मला कमेंटमध्ये लिंक असं कमेंट करा, जेणेकरून मी तुम्हाला लिंक सुद्धा प्रोव्हाइड करेन। सो लेट्स स्टार्ट गाइस। फर्स्ट जो वन पीस आहे तो आय थिंक तुम्ही व्हिडिओ माझ्या ह्याच्यामध्ये फोटोज मध्ये बघितलेले असतील। हे माझे कलेक्शन्स आहेत। आजचे आपण थोडेफार 7-8 आउटफिट दाखवणार आहे। पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, स्किप कुठेही करू नका, कारण की आय होप तुम्हाला एकतरी आवडेल आणि तुम्हाला वाटेल की मी सुद्धा परचेस करू। फर्स्ट आहे हा निऑन वन पीस। हा दिसायला असा वाटतो ना की एवढा काही खास नसेल, पण ना मी जेव्हा बघितला ना ऑनलाईन, म्हणजे मी ऑनलाईनच घेतला हा, मी जेव्हा बघितला ना तेव्हा मी बोलले की नाही, हा वन पीस माझ्यावर छान दिसेल। मी कुठलेही कपडे घेते ना, मी हा कपडा किंवा हा वन पीस म्हणजे हा कसा आहे ते बघून नाही घेत। म्हणजे हा अरे हा चांगला नाही, एवढा खास नाहीये, तसं नाही, तो माझ्यावर कसं दिसेल असा मी विचार करून नेहमीच घेत असते कलेक्शन्स। माझे कलेक्शन असे मी ठरवते। जरी मी बघितलं नाही मी वेअर करून, तरी मी विचार करते हा कसा वाटणार। तर आय थिंक माझ्या ती पॉवर आहे, आय थिंक तुमच्यामध्ये पण असू शकते। हा एकदम फिट आहे, परफेक्ट आहे आणि जसं की माझा पिअर शेप आहे तर माझ्यावरती हा खूप छान दिसतो। आणि जर तुमचा सुद्धा पिअर शेप असेल तर गो फॉर इट गाईज, इट्स रिअली नाईस। किंवा नसेल सुद्धा तरी सुद्धा खूप छान दिसणार आहे। सो कुठली बॉडी टाईप असो, सगळे आउटफिट सगळ्यांवरती छान दिसतात। सो हा आहे असा वन पीस जो मला खूप आवडतो। तो मी हा वेअर करून येते आणि मला सांगा की कसा वाटतोय। So the dress is neon bodycon. The fitting was perfect and design looks super classy. हा कलर ना मला खूपच सूट होतोय आणि मी थोडीशी फेअर सुद्धा दिसते याच्यामध्ये। It give me a bold and confident look. हा पण ड्रेस खूप छान आहे। हा जो शो केलेला त्याच्यापेक्षा सुद्धा मला असा छान वाटतो। हा जो शो केलेला पण थोडासा पातळ कपडा आहे, सी थ्रू टाईपचा थोडासा आहे, पण इट्स ओके। येस, सो गाईज नेक्स्ट वन पीस आहे जो मी अजूनही वेअर केलेला नाहीये। ऍक्च्युली हा मला आवडला नव्हता, पण माझा हस्बंडला खूप आवडला होता, त्याच्यामुळे मी घेतलेला हा वन पीस। पण मी अजूनही वेअर केलेला नाहीये। मला माहित नाही हा कसा दिसू शकतो, हा चांगलाही दिसू शकतो, पण मी जरा माझं वेट थोडंसं गेन झालंय। सो मला असं वाटतं की मे बी एवढं खास नाही वाटणार असं मला वाटतंय, पण वेअर केल्यावरती तुम्हीच सांगा की कसा वाटतोय। हा आहे वन पीस आणि हा लॉंग सुद्धा आहे। सो मी वेअर करते आणि तुम्हाला सांगते कसं आहे आणि त्याचा रिव्ह्यू सुद्धा तुम्हाला देईल की कसं वाटतं कसं नाही। So the second dress is cute pink one piece. I love the color. It's very soft and feminine. पण आर्म्स मधून ना थोडीशी लूज होती आणि ऑफ शोल्डरचं थोडंसं फील देत होतं। मी एम साईज मागवलेली, पण मला असं वाटतं बाकीचं सगळं फिट होतं, परफेक्ट होतं। आउटफिट कसं वाटतं तुम्ही सांगा। हा मला नव्हता आवडला ऍक्च्युली, हा बॉबीचा आवडता आहे, पण स्टील लुकिंग गुड, पण थोडंसं बेली फॅट। हा कलर मध्ये माझ्या नवऱ्याचं म्हणणं आहे की मी गोरी दिसते, पण जसं की हा ब्राईट कलर आहे त्याच्यामुळे माझे बेली विजिबल होते। जसं आपण डार्क कलर मध्ये, ह्याच आउटफिट मध्ये डार्क कलर मध्ये गेलो असतो तर बेली विजिबल नसते झाली, कारण की ते डार्क आउट झालं असतं आणि ते एवढं दिसून नसतं आलं। सो इट्स ओके फाईन, पण मला पिंक कलर नव्हता माझ्याकडे, सो मला आलाय। थँक्यू सो मच बॉब फॉर गिफ्टिंग मी दिस। कमेंट गाईज। हा ब्लॅक वन पीस जो मे बी तुम्ही बघितला असेल मला एक आता रिसेंट रील मध्ये, हा मी एका इव्हेंटला घालून गेलेली। हा फुल नेटचा आहे, हा पूर्ण नेटने बनलेला आहे। याला झिप पण आहे, मागे लॉंग झिप आहे आणि हा बॉडीकॉन आहे। सो छान दिसतो हा पण। मी फर्स्ट टाइम तेव्हाही वेअर केलेला, पण मला खूप आवडलेला। मी ऍक्च्युली दुसरा
ड्रेस इव्हेंटला घालून जाणार होती, पण नंतर मी चॉईस केला की मी हा घालून जाईन. सडन चेंजेस. हा आपल्याला इनर वेअर करायची, ब्लॅक कलरची ट्यूब वेअर करू शकतो. ओके सो गाईज, हा पण मी वेअर करून येते आणि तुम्ही मला कॉमेंट करा की कसा वाटतोय. मला तुमच्या कमेंटची खूप गरज आहे, कारण की मला समजेल की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत आहेत की नाही, किंवा तुम्हाला कुठला आउटफिट जास्त आवडला हे मला समजेल. सो नक्कीच कॉमेंट करा. सो लेट्स ट्राय गाईज. हा आहे माझा नेटवाला आउटफिट आणि हा खूप छान दिसतोय. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही आतून फुल ब्लॅक बॉडी शेपर वगैरे काहीतरी वेअर करू शकता, जेणेकरून जर तुम्हाला हे विजिबल नाही हवं येतात. So the third one is black knit dress. The neckline is just stunning and gives a really elegant vibe. ड्रेसच्या डिझाईनने ना एक क्लासी पण बोल्ड लुक आला होता. Definitely one of my favorite. 10 आउट ऑफ किती तुम्ही आउटफिटला देणार, तर तुम्ही 1, 2, 3, 4, 5, 6 जेही असतील ते कमेंट करून मला रेटिंग द्या. आणि मला आवडेल रेटिंग ऐकण्यासाठी, कारण की मला तुमची चॉईसेस समजेल. तर मी नेक्स्ट टाइम तुमच्या चॉईसेसनुसार माझेही आउटफिट तुम्हाला दाखवेल आणि नेक्स्ट हॉलही बनवू शकते. तुम्हाला आवडलेच असतील आय थिंक सो. सो नेक्स्ट मी आता वन पीस घेते. तो आहे आय थिंक तुम्ही बघितलेला असेल हा सुद्धा. आम्ही रिसेंटच्या व्हिडिओजमध्ये पण टाकलेला आउटफिटचा, म्हणजे माझा इंस्टाग्रामवरती माझ्या आउटफिट कलेक्शन्समध्ये. पण तुम्ही ब्लॉग नव्हता बनवला म्हणून मी विचार केला की चला तुम्हाला इथे सुद्धा दाखवते. मी जर ब्लॉग नाही बनवला, म्हणजे ब्लॉगमध्ये सुद्धा, सॉरी लॉंग व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवते. ऍक्च्युली हा पण तुम्ही बघितला ना, जर तुम्ही शॉपला गेले आणि तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला एवढा आवडणार नाही, पण हा वेअर केल्यावरती ना खूप छान दिसतो, खूप रिअली खूप छान दिसतो आणि हा मला खूप आवडलेला. रिसेंटली माझे फेवरेट आहेत काही वन पीस, पण आता मी याला जास्त वेअर नाही करू शकत. झालंय दोन वेळा मी वेअर केलंय, आता फक्त कलेक्शन दाखवण्यासाठी वेअर करते. सो चला हा पण वेअर करून येते आणि तुम्ही नक्कीच सांगा की हा कसा वाटतो. मला तरी आवडतो, पण तुमची कमेंट मला आय थिंक मला थोडंसं समजेल की तुमची चॉईसेस काय. सो लेट्स ट्राय. फायनली हा ड्रेस मी घेऊन आलेली आहे. हे पूर्ण फुल दाखवलं असतं तुम्हाला समजलं असतं, पण आय थिंक तुम्ही रिसेंटच्या माझ्या रीलमध्ये बघितलेला. येस, ह्याच्यामध्ये इंट्रो केला पाहिजे होता. सो बॅकलेस आहे हा, आणि बॅकला ही डिझाईन दिलेली आहे. आता मला एकटीला नाही जमत हे करण्यासाठी, म्हणून मी कशी पण बांधली आहे. पण मी माझ्या शॉर्ट्समध्ये तुम्हाला सांगितलं, दाखवलंय. तर तशा प्रकारे आपल्याला कॅरी करायचा ड्रेस. आणि हा मस्त आहे, म्हणजे जसं की माझी पिअर शेप बॉडी आहे. सो माझ्या बॉडीला हा छान दिसतोय. स्लिमला पण खूप छान दिसणार, पण माझ्यावरती म्हणजे पेअर शेपवरती खूप गोष्टी चांगल्या नाही दिसतात, खूप काय काय. तर मी म्हणजे अशा ह्या गोष्टीसाठी मी सजेस्ट करते की जर पेअर शेप असेल तर अजून सुद्धा छान दिसणार. स्लिम बॉडीला सगळ्यात चांगलं दिसतं ऍक्च्युली. Oh, this dress is totally show stealer. It's backless, sexy and fits my body perfectly. मी खूप हॉट दिसते ह्या आउटफिट मध्ये, आणि हा कलर पण एकदम फायर आहे. लव्ह द कॉन्फिडंट इट गिव्ह मी. ऍक्च्युली आता वाजले 2, रात्रीचे 2 वाजले आणि 2 वाजता मी शूट करते. हो, मला माहिती आहे तुम्हाला हा वन पीस खूप आवडलाय, कारण की मला सुद्धा खूप आवडतो हा. मी लिंक तर प्रोव्हाइड केलेलीच आहे त्याची सुद्धा तुम्हाला. तुम्ही जाऊन चेक करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहेत, सगळ्या आउटफिटचे लिंक्स आहेत. पण त्याआधी तुम्ही माझे पूर्ण आउटफिट बघून जा की माझ्याकडे काय काय कलेक्शन आहेत. काही ऑफलाईन सुद्धा असू शकतात, तरी सुद्धा मला तुम्ही कमेंट करा, मी ट्राय करेल ऑफलाईनचे सुद्धा तुम्हाला शॉप किंवा तुम्हाला ॲड्रेस सांगण्याचा. नेक्स्ट आहे हा व्हाईट वन पीस. हा खूप दिवसाचा आहे माझ्याकडे, खूप दिवसापासून, पण मी याला एकदा जस्ट शूटसाठी वेअर केलेलं, त्याच्यानंतर मी कधीच वेअर नाही केलं. हा शॉर्ट मध्ये येतो. मला हा शॉर्ट वन पीस मध्ये टाकायचा होता, पण मला असं वाटलं हा लॉंग आहे ना हा, सो ठीक आहे. सो ट्राय करू की नको, आता दाखवलंच आहे तर ट्राय करूया. सो लेट्स ट्राय. So this white dress is too budget friendly. Looks really expensive but it is not. डिझाईन खूप सिम्पल आहे, पण मला खूपच सुंदर दिसतोय. It's giving rich girl vibe on a budget. तुम्हाला वाटतं हा छान दिसतोय. मी एकदाच वेअर केलेला, पण त्याच्यानंतर आज करते. मी तर बोलते 2-3 वर्षानंतर मी आज हा वेअर करते ड्रेस.
पण सिरियसली सांगू, याची प्राइस खूप कमी आहे, खूपच कमी आहे. मी खाली लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन मध्ये, तुम्ही जाऊन बघू शकता. जर तुम्हाला हवा असेल तर परचेस करा, नसेल तर माझे व्हिडिओ लाईक करा. खूप सुंदर असा दिसतोय हा ड्रेस आणि मला आवडला. मी कधीतरी कुठेतरी घालेल किंवा मी शूट करेल याच्यावरती. सो कमेंट गाईज. आय होप तुम्हाला हा सुद्धा वन पीस आवडला असेल. मे बी कमेंट करा यार गाईज, मला कमेंटची गरज आहे तुमच्या. नेक्स्ट हा मला खूप आवडतो, सिरियसली मला हा रिअली खूप आवडतो. कारण की ना हा याचा कपडा एवढा भारी आहे, एवढा छान आहे ना की खूप हेवी सुद्धा, म्हणजे थोडासा हेवी सुद्धा आहे. या कपड्याला काय बोलतात सिरियसली मला माहित नाहीये. कपड्याला काय बोलतात, चमकीदार नाही, वेट म्हणजे फॅब्रिकला काय बोलतात ते सिरियसली मला माहित नाहीये. पण हा फॅब्रिक खूप छान आहे, स्ट्रेचेबल आहे. हा हे स्ट्रेचेबल आहे आणि हा मी ऑफलाईन घेतलेला, म्हणून मला असं म्हणजे तुम्हाला जर लिंक भेटली किंवा तुम्हाला आवडला तुम्ही परचेस केलं तर मला छान वाटेल. म्हणजे असं वाटेल ठीक आहे चला माझे कलेक्शन्स तुम्हाला आवडतात, तुम्ही परचेस करतायत असं. हा पण मी ट्राय करून दाखवते आणि हा पण तुम्ही मला बघितला असेल, एक मी सॉन्ग प्रमोशनसाठी वेअर केलेला. सो गाईज हा पण ट्राय करूयात. मी थकली आता जाम. So let's try. So this golden strip dress, the fabric is so soft and smooth and it hug my body really well. मी थोडीशी स्लिम पण दिसते. हा लुक ना मला खूप आवडला, कारण की मला हा ड्रेसेस खूप आवडलाय. परफेक्ट फॉर पार्टी नाईट. खूप छान आहे आणि खूप रिलॅक्स आणि खूप कम्फर्टेबल आहे आणि मला हा ड्रेस सिरियसली खूप आवडतो. खूप लाईट वेट आहे, म्हणजे असं वाटतंय पण असं आपण वेअर करतो ना, म्हणजे जसं मॅक्सी वगैरे घालतो ना त्या टाईपचं फील येतं. कारण की एकदम रिलॅक्स, एकदम कम्फर्टेबल. आय डोंट नो वाय बट मला नाही आवडला. कारण की ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मी खूप जाड दिसते खरं बोलू तर, म्हणून मला हा आवडतच नाही. मला वेअर करायची पण इच्छा होत नाहीये. पण मला लॉंग वन पीस दाखवायचा आहे, सो आय हॅव टू वेअर. पण एक आउटफिट आहे जो ब्राईट आहे, पण याच्यामध्ये एक मला नाही आवडलंय, ते वेली पण दिसते ना याच्यामध्ये. मला एक नाही आवडलं ते ह्याची फिटिंग. इट्स टू लूज यार, खूप जास्त लूज आहे. आणि हा मी एम साईज घेतलेला पण हा खूप लूज आहे तर मला नाही आवडला एवढा. पण ठीक आहे, दिसायला ओके ओके वाटतोय, छान वाटतोय. पण मला माहित नव्हतं की ह्याचा हे लूज असेल. जर हा टाईट असता इकडनं तर मी कम्फर्टेबल पण असती. आय थिंक ह्या टाईपने कम्फर्टेबल पण असते आणि छानही दिसला असता. पण हा खूप लूज आहे तर मी कम्फर्टेबल नाही आहे. देन टू सो कधी कधी ना अशी गोष्ट असते, काही गोष्टी आपण महागडल्या घेतो. अरे यार एक्सपेन्सिव्ह घेतो काही गोष्टी आपण, तरी सुद्धा तेवढे छान नसतात. पण काही गोष्टी आपण काही कमी प्राइसचे चीप रेटचे घेतो, त्याची क्वालिटी सुद्धा आणि दिसायला सुद्धा छान दिसतो. जसं की मी तुम्हाला आता जस्ट व्हाईट ड्रेस सांगितला. व्हाईट ड्रेसची क्वालिटी ही छान आहे आणि पॅडेड सुद्धा आहे तो, आणि मला आवडला तो. आणि तो ओव्हरऑल छान आहे, तो दिसायला सुद्धा छान दिसतोय. हा पण छान आहे पण मला नाही जमत तेवढं, मला नाही आवडत आहे ऍक्च्युअली. मला वाटलं कपडा छान असेल पण तसा नाही निघाला जसं मला पाहिजे. इट्स ओके गाईज. देन ऑल्सो कमेंट कसं वाटतं मला. ह्याच्यात पण बेली दिसते. टी 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 टी, इसको कम करना है, इसके लिए डाइट करना है. तुम्ही जर स्लिम असेल ना, स्लिम एकदम स्लिम वगैरे, तर तुम्हाला हा छान दिसेल वन पीस. पण माझ्या बॉडी शेपला हा चांगला नाही दिसेल. जर तुम्ही स्लिम असतील तर नक्कीच तुम्ही वेअर करा हा आणि नक्कीच परचेस करा. सिरियसली स्लिम बॉडीला खूप छान वाटेल. माझ्या बॉडीला नाही चांगलं वाटत आहे ऍक्च्युअली. तर नेक्स्ट आहे ब्लॅक. हा सुद्धा मला खूप आवडतो, मला ब्लॅक कलर्स खूप आवडतात. मला ब्लॅक कलरचे सगळे कपडे आवडतात, काय माहित का. सो हा आहे ब्लॅक, एकदम कॅज्युअल आहे. तुम्ही कुठेही म्हणजे ऑफिस किंवा तुम्हाला एखादा कॅज्युअली कुठेही जायचं असेल तर तुम्ही नॉर्मली वेअर करू शकता. हे खूप छान आहे. इव्हेंट वगैरे, इव्हेंटला नाही एवढं छान. अरे यार कधी पण लाईट जाते यार, मी कधी पण काय पण करू तर लाईट जाते बाबे. सो दिस वन इज ब्लॅक कॅज्युअल वन पीस. यू कॅन वेअर इट वाईल ट्रॅव्हलिंग और इवन टू द ऑफिस. सुपर कम्फी आणि ब्लॅक तर माझा ऑल टाइम फेवरेट कलर आहे. इट्स क्यूट, सिम्पल अँड टोटली वेअरेबल अँड यू कॅन नेव्हर गो रॉंग विथ ब्लॅक, राईट. हे तो मला खूप जास्त आवडतो
हा मी ट्रॅव्हलिंगला वगैरे कुठेही घालू, आपण जर ट्रॅव्हल करतोय आणि आपल्याला कुठेतरी चांगल्या फंक्शन मध्ये सुद्धा जायचंय, पार्टी वगैरे असेल किंवा काही असेल, तर आपण हा वेअर करून नॉर्मली एकदम कॅज्युअली जाऊ शकतो, कारण की हा सुपर कम्फर्टेबल आहे. मला काही कम्फर्टेबल ड्रेसेस आहेत ते मला खूप आवडतात. जे बॉडी फिटिंग आहे त्याला आपण म्हणजे कुठल्या तरी एकदम डेट वगैरे असेल किंवा कुठल्या तरी एकदम छान असेल पार्टी असेल किंवा सरप्राईज वगैरे असेल, आपल्या बर्थडेला ऊन देत असेल तेव्हा वेअर करणं ठीक आहे. बाकीचे ड्रेस म्हणजे तो कुठला ड्रेस ते तुम्ही कमेंट करा. कसा वाटतोय मला नक्कीच कमेंट करा. मला हा ब्लॅक जो ड्रेस आहे हा मला खूप आवडतो. मला ब्लॅक कलर्स खूप आवडतात जसं मी सांगितलं. सो कमेंट करा गाईज. फोटो पाऊस आला. ओके सो गाईज नेक्स्ट आमच्या इथे लाईट गेलेली आहे, खूप लेट झाला आणि नेहमीच लाईट जाते. मागच्या व्हिडिओमध्ये पण लाईट गेलेली आहे, आता पण आय जस्ट हेट इट कारण की पाऊस चालू आहे म्हणून. सो लास्ट आपला ड्रेस आहे तो आहे, मला आवडतो हा ड्रेस. मी एकदाच वेअर केलेला, कधी केलेला जेव्हा मी हा ट्राय केलेला तेव्हा, पण ट्राय करण्यासाठी वेअर केलेला, कुठे मी वेअर करून गेलेली नाही असं स्पेसिफिक कुठल्या कार्यक्रमाला किंवा कुठे मला जायचं आहे असं. हा ड्रेस पण खूप छान आहे, मला खूप आवडलेला हा ड्रेस. आणि माझी विश आहे की मी अजून असे फ्रॉक टाईपचे ड्रेस घेऊयात, फ्लेअर वाले, मला खूप आवडतात असे. इट हॅज झिप सुद्धा आहे याला. वाव झिप पण आहे, व्हेरी नाईस. हा ड्रेस मला ट्राय करायचाच आहे आणि मी तुम्हाला दाखवणार कसा वाटतोय तो ड्रेस. मला माहिती आहे तुम्हाला खूप आवडणार हा ड्रेस. And the last is flare frock. I'm in love with this style. So fun and feminine. हा फ्रॉक ना मी डेफिनेटली रिपीट करणार आहे. म्हणजे ना मला खूपच स्वीट लुक आलाय ह्यामध्ये. कपडा दिलेला आहे, सो हे सुपर कम्फर्टेबल आहे आणि मला ना अशा टाईपचे ड्रेस खूप आवडतात, म्हणजे फ्रॉक टाईपचे. मी अजून सुद्धा कलेक्शन्स बनवणार आहे फ्रॉक टाईपचा. हा माझा फर्स्ट कलेक्शन आहे फ्रॉक टाईपच्या ड्रेसमध्ये. फ्लेअर वाले ड्रेस अजून सुद्धा मी बनवणार. आणि जर तुम्हाला फ्लेअर वाले ड्रेस, फ्रॉक, मॅक्सी वगैरेचे हॉल पाहिजे असतील हॉल, तर नक्कीच तुम्ही कमेंट करा. आणि हा ड्रेस कसा वाटतोय ते सुद्धा सांगा मला, कारण की हा माझा फेवरेट आहे. मी कुठेतरी घालणार, कुठे घालू. तुम्ही जर माझे हा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. अजून सुद्धा मी खूप भन्नाट असे व्हिडिओज घेऊन येणार आहे, तर स्टे ट्यून गाईज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. आणि जर तुम्ही मला अजूनही इंस्टाग्रामला फॉलो नसेल करत तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. माझे 2 अकाउंट आहेत, दोन्ही अकाउंटला फॉलो करा. बाय बाय गाईज, लव्ह यू, थँक्यू सो मच, कीप सपोर्टिंग. तुम्हाला माझे कलेक्शन्स आवडले असतील आणि कुठला जास्त आउटफिट आवडला ते नक्कीच कमेंट करा. आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही सबस्क्राईब अजून सुद्धा केलेलं नाही.